रामकृष्ण हरी. सगळ्यांना नमस्कार. आज सगळे बलशालीच दिसताय तुम्ही मला. सगळे आवाज सगळ्यांचा जोरदार आहे. बलशाली युवा हृदय संमेलन 2025. तुम्ही सगळे एवढे आलेले आहेत, मलाच भीती वाटायला की मला स्टेजवर सोडून सगळे खाली उतरून निघून गेलेत. माहित नाही आता मला भीतीनं किती बोलता येईल. तसं मी फॉरेस्टमध्ये राहिलेलो आहे, जंगलात राहिलो आहे, त्यामुळे एवढ्या महिला दिसल्या की मला बोलता येत नाही. तर कल्पना नव्हती की एवढ्या महिला असतील म्हणून. पण बरं झालं मी फुल शर्ट वगैरे घालून आलो व्यवस्थित. ते का जंगलात फिरत असल्यामुळे मी हाफ पॅन्ट टी शर्टची सवय होती मला. माझे सन्माननीय मित्र इंद्रजित देशमुख यांचे पहिल्यांदा आभार मानतो. धनंजय ज्यांनी मला इथं बोलवलं. मला हे माहीत नाही की तुम्ही मला काय समजता, मी कोण आहे माहिती असेल. कारण का बहुतेक लोकांना, जी आपली तरुण पोरं आहेत, जे परीक्षेची तयारी करतात, ज्यांना काही आयुष्यात करिअर बनवायचे, त्यांना जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, DYSP, PSI ही नावं माहिती असतात. पण वनाधिकारी म्हणजे काय असते बहुतेकांना माहिती नसतं. तर मी कोण फारसा नाही आहे. जसं आपल्याकडे IPS IAS असतं तशी एक सर्व्हिस आहे, त्याला म्हणतात इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. आणि त्या सर्व्हिसचा मी एक आहे. आणि कसा मी हे झालो तर त्यात काही विशेष काही नाही आहे. सगळे ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरी शोधत असतात. मी सुद्धा खूप चांगल्या नोकऱ्या शोधत होतो. मग मला कोणतरी सांगितलं की परीक्षा द्यायची असते. मग MPSCचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्याचा मी अभ्यास सुरू केला. मग नंतर मला कोणी सांगितलं की याच्यापेक्षा भारी म्हणजे UPSC असते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. मग ही गोष्ट तुम्हाला मी सगळ्यांना सांगतोय 83-84ची. तुमच्यातल्या बऱ्याच कोणाचा जन्म पण झाला नसेल. मग म्हटलं मी देऊ शकतो का UPSC? तर मला असेल नाही, तुमचं नाव खन्ना, वर्मा, शर्मा, पद्मनाभ असं असेल तर तुम्हाला ते करता येईल. मराठी माणसाला हे करता येत नाही का, खूप मराठी कमी माणसं जायची. तर असा माझा सगळा प्रवास सुरू झाला. तुम्हाला खरं तर मला सगळ्यांना सांगायचं की या निसर्गाच्या कुशीमध्ये आभाळाची सावली पेरायचं म्हणजे काय करायचं आपल्याला. पण मी आता त्या विषयापुरतं मर्यादित राहत नाहीये. तुम्हाला मी माझे काही अनुभव, मी कसा घडलो किंवा तुम्ही सगळ्यांना कसे घडवू शकता हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल. हे सगळं दाखवायचे मला तुम्हाला एकच सांगायला आवडेल की जे युवा तुम्ही सगळेजण आहात त्या सगळ्यांना ताकदवर होणं भयंकर गरजेचं आहे. आणि ही ताकद जी वाढवायची तुम्हाला, हे फक्त शारीरिक ताकद नाही आहे. या शारीरिक ताकदीबरोबर मानसिक ताकद तुम्हाला वाढवायला पाहिजे. तुम्हाला जे ग्रे मॅटर म्हणतात, मेंदू, ते वाढवायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित ठेवता यायला पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांचे काम आहे की या समाजाचं ऋण फेडताना या भारतभूमीसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, हे कुणीच तुम्ही विसरता कामा नये. आज मला वाटते बरेचसे युवक दिसत आहेत मला इथं. काही मध्यमवर्गीय महिला आहेत, पुरुष आहेत. आणि मला माहीत नाही आता कुणाकुणाचं काय आहे. पण मी जनरली, तुम्ही सगळ्यांना अमिताभचा एक प्रोग्राम बघत असाल KBC नावाचा, कौन बनेगा करोडपती. आणि त्यात अमिताभ बहुतेक सगळ्यांना सांगत असतो, या पहिले पडाव पे है, पहिला पडाव क्रॉस किया, दुसरे पडाव पे है, दूसरा हो गया, अब आखरी पडाव है. मी जीवनात नेहमी 3 गोष्टी बघत आलो होतो. पहिला पडाव म्हणजे मी तुमच्यातली यंग मुलं बघतो आहे की तिशीच्या आसपास, की शिकलेली असतात, डोळ्यात खूप स्वप्न असतात. आई वडिलांच्या इच्छा असते की आपल्या मुलांनी खूप मोठं काहीतरी बनावं. हा तुमचा आयुष्याचा पहिला पडाव आहे. त्यावेळेस तुम्ही येता, या परीक्षेची तयारी सुरू करता, खूप मोठी स्वप्न डोळ्यामध्ये असतात. त्यातून तुमचं सिलेक्शन होतं. मग तुम्ही एक सामान्य नागरिकामधून एक अधिकारी बनलेले असतात. त्यावेळेस तुमचा होतो आयुष्याचा दुसरा पडाव सुरू. आणि आज मी ज्या पडावावर आहे तो पडाव आहे तिसरा, की रिटायर्ड झालेलो आहे. मुलं बाळे माझी मोठी झालेली आहेत. तुम्ही जसं मला बोलवलं, आज मी भाषण द्यायला आलो, अशा ठिकाणी मी जातो, लोकांशी बोलतो. तर माझा जो पडाव सुरू झाला तिसरा आणि शेवटचा पडाव आहे. त्यामुळे आता मला काय फारसं मिळवायचं आहे असं नाही आहे, पण लोकांना सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. म्हणजे आपले देशमुख सर, इंद्रजित सर, आणि ज्यांनी मला एवढा फोन बोलते धनंजय. आणि आज माझ्यानं गाडीतनं जे गप्पा मारत आलेले शैलेश, निलेश आणि सागर, या 3 तासामध्ये आम्ही खूप गप्पा मारत आलो, एकमेकांशी बोलत आलो, एकमेकांना समजावून घेतलं. तर तुम्हाला आता मला सांगायला आवडेल की मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते मला एकट्यानं काही भाषण करायचं नाही आहे. मी तुम्हाला काही झाडं कशी लावायचे ते सांगणार नाही आहे. काही माझ्याकडे व्हिडिओ क्लिप्स आहेत, त्या तुम्हाला दाखवीन. एक चांगला माणूस बनणं म्हणजे काय असतं बघा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही अधिकारी बनाल, मोठी माणसं बनाल, पॉलिटिशियन बनाल, पण एक चांगला माणूस बनणं हे अत्यंत अवघड आहे. आणि चांगला माणूस बनायला सॅक्रिफाईस खूप करायला लागतं. का तुम्ही बघा, आपण जे शाळेतनं नागरिकशास्त्र शिकतो, जे तुम्ही छोटी मुलं बसलेली आहात, 3री-4थीला जे शिकलेलं नागरिकशास्त्र आहे ते मोठं होता होता आपण सगळ्यांना विसरून जातो.
आज किती लोक तुमच्यातली लाल दिवा लागला की चौकामध्ये थांबतात मला माहित नाही, पण पोलीस समोर असेल तर जरूर थांबता तुम्ही. लाल दिव्याची आपल्याला भीती नसते, भीती असते पोलिसाची, दंड करेल म्हणून. तर ज्या दिवशी आपण समजू की हा लाल दिवा लागलेला आहे, इथं पोलीस नाहीये, आपल्याला इथं थांबायचं आहे, कारण का हे नागरिक शास्त्रात शिकलेलो आहे, होत नाहीत, आपला जीव वाचतो, हे ज्याला कळलं तो खरा चांगला नागरिक झाला. आणि ह्यातून आपल्याला पुढे सुजाण नागरिक व्हायचं आहे. तुम्हाला आता बोलता बोलता मी माझा प्रवास पण सांगत जाईन, त्यातून तुम्हाला काय घेता येईल ते तुम्ही ठरवा. त्यामुळे आता मी तुम्हाला हे एक ठरवून मी आलेलो होतो की UPSCची तयारी कशी करायची, MPSCची कशी करायची, बलशाली युवक म्हणजे काय व्हायला पाहिजे. आता तुम्हाला मी काही सांगणार नाहीये, फक्त तुम्हाला मी काही गोष्टी सांगत जाईन. काय माझ्याकडे क्लिप्स आहेत त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत मला. पहिले आपण सॉल्व करू. एक माझं मी तुम्हाला कार्ड दाखवलं होतं. मी आज रिटायर झाल्यानंतर मला खूप लोक सारखं विचारतात की सर तुमचं आम्ही इंट्रोडक्शन कसं करून देऊ, तुम्ही काय शिकलाय, कसं शिकलाय. म्हटलं तर त्यात काय फारसा अर्थ राहिला नाहीये. ते माझं कार्ड दाखवाल एक मिनिट. उदय, मी काय लिहिलंय बघा. याच्यात मी लिहिलंय सुनील लिमये नाव आहे माझं. त्यात मी लिहिलंय हॅपीली रिअटायर्ड. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, रिटायर्ड असतात माणसं, जसं मी रिटायर्ड आहे. पण मी रिटायर झाला काय केलं, मी स्वतःला रिअटायर्ड केलं. नवीन कपडे चढवले अंगावर. कुठले कपडे चढवले, मी होतो काय तर फॉर्मर CWLW. आता हे माहीत नसेल एक CWLW काय आहे. जसं एक पोलिसांचा प्रमुख असतो, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा एक चीफ सेक्रेटरी असतो, तसा मी फॉरेस्ट डिपार्टमेंटचा प्रमुख होतो. त्याला म्हणतात चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन. तुम्ही माझा ईमेल जर बघितला तर ईमेलवर मी दिलेलं आहे टकाटक. मला खूप लोक विचारतात सर कसे आहात तुम्ही, तर मी फार सांगत, मी सांगतो मी टकाटक आहे अगदी. मग टकाटक आहे म्हणजे खूप छान आहे. तर आयुष्यात कसं राहायला पाहिजे, ते छान राहायला पाहिजे. आता सगळ्यांना छान राहायला जमत नाही, पण सांगायला जमेल ना कसे आहात ते. बघा तुम्ही रस्त्यानं चालत असताना मला काही माणसं भेटतात, काही हसरे असतात. तुम्ही इंद्रजित सरांना भेटल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला, छान आहेत, हसतायत, स्माईल आहे चेहऱ्यावर. धुमाळ सरांची दाढी खूप मोठी आहे पण दाढीतनं स्माईल दिसतं. मी अशा लोकांना टकाटक म्हणतो. आणि काही लोक कशी असतात, तुम्ही त्यांना कधी पण भेटा, काय अरे हा रडायलाच लागतात लगेच. आयुष्यात हे दुःख आहे, ते दुःख आहे. ते दुःख सोडून द्या, दुःख सगळ्यांना आहेत. मी सरकारी नोकरीत असल्या मी लोकांना आमच्या नेहमी सांगायचो, ज्याला सरकारी नोकरी आहे, ज्याला महिन्याच्या 30 किंवा 31 तारखेला पगार मिळतो आहे, ज्याला राहायला घर आहे, त्याला आपल्या देशामध्ये रडायचा आणि क्रिबिंग करायचा काही अधिकार नाहीये. हजारो लोक असे आहेत की ज्यांना नोकरीची चिंता आहे, ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचं छत्र नाहीये. अशी खूप लोक तुम्हाला मिळतील. तर पहिलं लक्षात ठेवा की कुठल्याही परिस्थितीमध्ये हसायला शिका. हसणं फार अवघड आहे. तुम्ही बरीचशी हिंदी पिक्चरमध्ये गाणी सुद्धा ऐकली असतील. जो तुम हसोगे तो हसोगे ही दुनिया, जो तुम रोगे तो. माहिती आहे सगळ्यांना. लोक फार वेळ तुमच्याबरोबर राहते. म्हणून मी ठरवलं की आता आपण संपूर्णपणे आट अडवायचं. मी उजव्या बाजूला काय लिहिलंय बघा, रिटायर झाल्यानंतर लिहिलंय नो जॉब, नो टार्गेट, नो वरीज, नो ऑफिस, नो बिझनेस, नो लोन. काही लोन नाही माझ्यावर बरं का. आई वडिलांचं जे फेडायचं होतं ते बिचारे आई वडील नाही आहेत माझ्या आता, तर ती पण मला काही फेड करायची आता गरज राहिलेली नाही आहे. नो डिपेंडन्सी, नो ॲडिक्शन. आणि शेवटचं वाक्य फक्त महत्वाचं आहे, मला माहीत नाही दिसते का नाही ते, आणि ते तुम्हाला सगळ्यांना पाळायला पाहिजे. कारण का ज्याची बायको बॉस असते तो सुखी माणूस असतो. आम्हाला रिटायर्ड लोकांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये एक सर्टिफिकेट द्यायला लागतं, त्याला म्हणतात लाईफ सर्टिफिकेट. आम्ही ट्रेझरीला कळवतो हयातीचा दाखला. मला बायकोला दर आठवड्याला एक सर्टिफिकेट द्यायला लागतं की मी आहे अजून. त्यामुळे मी 5 तारखेला गेलो इथनं बाहेर दिल्लीला. मी एक सुप्रीम कोर्टाचं सध्या काम करतो आहे. काल रात्री मी 2:30 वाजता घरी आलो, बायकोला चेहरा दाखवला आणि परत लगेच निघालो. त्यामुळे मी लिहिलंय की बॉस इज ओनली वाईफ आणि अवेलेबल फॉर लॉंग ड्राईव्ह, हार्मलेस आर्ग्युमेंट, लाईट मिशिफ, सिलेक्टिव्ह सोसायटी, हे सगळं आहे. आता हे माझं लाईफ आहे का, हा माझा तिसरा पडाव आहे का. या पडावामध्ये आता मला काय बाकी काही साध्य करायचं नाही, कुठलं मला बक्षीस नकोय, मला काहीच करायचं नाही याच्यामध्ये. तुम्हा लोकांचं लक्षात ठेवायचंय, जे तिसऱ्या पडावातले लोक असतील त्यांनी फारशी आता चिंता करू नका. मुलं काय करतील, सुनबाई काय करेल, बायको काय करेल हे मात्र नक्की विचार करा. बाकी काळजी करू नका. पण जी मुलं आता पहिल्या पडावावर आहेत त्यांनी स्वतःकडे लक्ष देणं भयंकर गरजेचं आहे. एक तुम्हाला फक्त पुढे जायच्या आधी मी सांगेन, तुम्ही सगळे लोक वाईल्ड लाईफ बद्दल ऐकत असाल. वाईल्ड लाईफ म्हणजे काय कुणाला माहिती आहे? कोण मला थोडक्यात सांगू शकेल? परीक्षा नाही आहे, चुकलं तरी चालेल. वाईल्ड लाईफ काय अर्थ होतो किंवा वाईल्ड शब्दाचा काय अर्थ होतो? जंगली. आणि कोणी सोप्या भाषेत सांगेल? रानटी. आणि एखादा तरुण मुलगा मला कोणतरी जैवविविधता. तुझं बाळा लग्न झालंय? नाही, हा वाईल्ड आहे. तुमचं झालं?
ते पाळीव आहेत बघा, शांत बसलेत. तर मी थोडक्यात सांगतो, वाईल्ड म्हणजे अनडोमेस्टिकेटेड. बरोबर आहे की नाही? लग्न झालेला माणूस बघा, गंभीर असेल, सारखी चिंता असेल, ज्याचं लग्न आहे तो खुश आहे बघा, तो पुढे बसलाय, शांतपणे बसतोय, झोप आली तो झोपून जा, काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकीच्या काळजी आहे. हा, तर हे वाईल्ड लाईफ जे आहे, हे वाईल्ड लाईफ आता लोकांना खूप दिसायला लागले. मला आल्याला सांगितलं की इथं बिबळे खूप आहेत, काही लोक म्हणतात बिबळ्याचा त्रास होतो, काही लोक म्हणतात साहेब आमच्या गावामध्ये वाघ आला. मध्ये मी मुंबईला असताना, मुंबईला आपली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, IIT, तिथे खूप हुशार मुलं काम करतात. मला एक दिवशी रात्री डायरेक्टरचा फोन 1:30 वाजता आला. म्हटलं काय बाबा काय झालं? बोले साहब हमारे यहाँ पे IIT में तेंदुआ घूम रहा है. म्हटलं अच्छा, किती वाजले? 1:30 वाजलेत. म्हटलं प्रॉब्लेम काय तुम्हाला? त्यामुळे सर आमची जी मुलं हुशार मुलं आहेत ती अभ्यास करून आता सिगरेट वगैरे फुंकायला, कॉफी प्यायला बाहेर पडतात, मग त्यांना बिबळ्याची भीती वाटते. म्हटलं तुम्ही राहताय कुठं? जंगलामध्ये. पवई सगळं जंगल आहे आपलं छानपैकी. म्हटलं 1:30 वाजता फिरायची वेळ कुणाची आहे? बिबळ्याची आहे का मुलांची वेळ आहे? ते म्हणे सर बिबळ्यांची. म्हणलं बिबळेच फिरणार आता, मुलांची वेळ काय आहे? 11 वाजता घरी जाऊन झोपायचं. तर मुलांना सगळ्यांना सांगा शांत चित्तानं झोपा, रात्री बिबळेच हिंडणार, कारण काही बिबळ्यांची जागा आहे, त्या जागेमध्ये तुम्ही आलेला आहात. गुरुजी म्हणाले बरं आहे. 5 दिवसांनी त्यांचा फोन आला की साहेब काय काळजी नाही, मुलं पण आता बिबळे बघतात, त्यांना काही भीती वाटत नाही. म्हटलं मुलं कुठनं बघतात बिबळे? तर म्हणजे खिडकीतनं बघतात. मग हे लक्षात ठेवा. का तुम्हाला सांगते की आज आपल्या कराडमध्ये आजूबाजूला असो हा प्रॉब्लेम आहे. बिबळे येतात, वस्तीत शिरतात असं सांगतात, पण ही वस्ती कुणाची होती? आधी पहिल्यांदा बिबळ्याची वस्ती होती. हे जंगल होतं, त्या जंगलामध्ये आपण शिरलो, रस्ते बनवले, घरं बांधली. आज तुम्ही बऱ्याचशा टेकड्या बघा, तुम्हाला टेकड्यावर घरं दिसतील, रस्ते दिसतील. आपण त्यांची जागा घेतली का नाही? मग ते आज त्यांची जागा परत मागायला लागलेत. आज तुम्हाला मला शक्य आहे आपली जागा बिबळ्यानं आणि वाघाला देणं? आहे शक्य? कुणाला नाही शक्य. मग आता काय करायला पाहिजे आपण? तर बिबळ्या आणि हे वाघ आपल्याकडे येणार, त्याच्यापासून कसा बचाव करायचा? त्यांना ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याजवळ येऊ द्यायच्या नाहीत. बिबळ्याला काय आवडतं? बिबळ्याला आवडतात कुत्री, बिबळ्याला आवडतात शेळ्या. त्यामुळे कुत्री रात्री घरात बांधून ठेवणं, शेळ्या किंवा गाई म्हशी ज्या त्या गोठ्यात ठेवणं, त्याला फेन्सिंग करणं, ही काम आपल्याला करायला लागतील. बघा मी कसं त्याच्यापासून वाचवायचे तुम्हाला सांगू शकतो, मी बिबळ्याला नाही सांगू शकत. तर मी तुम्हाला सांगणार, तुम्ही जर ऐकलं तर तुमचं बिबळ्याबरोबर भांडण होणार नाही. पण माझ्या घरामध्ये बिबळ्या गेला, मग आजपर्यंत तुम्ही कुणी ऐकले बिबळ्या किंवा वाघ तुमच्या घरात आला, टकटक केली, बाहेर बोलवलं आणि पटकन पकडलं? केलं याचं कधी? शेतात चुकीच्या वेळेला जाणं दुर्दैव आहे. म्हणजे मी दोष देत नाही कुणाला. पाणी संध्याकाळी येतं, पॉवर संध्याकाळी असते, शेतकरी पाणी द्यायला जातो, सकाळी भांगलण करायला जातो. मग अशा वेळेस कसा बचाव करायचा हा मी लोकांना शिकवतोय. पण एक नेहमी लक्षात ठेवा, हे हल्ले होतात, जी भांडणं होतात, ही फक्त जंगल कमी झाल्यामुळं, आपण लोकांनी जंगलं तोडल्यामुळं, उन्हाळ्यात जंगलांना आगी लावल्यामुळे सगळ्या गोष्टी होत आहेत. त्या सगळ्या गोष्टी जर थांबायला झाल्या तर प्राणी आपल्याला अजिबात त्रास देणार नाही. माझ्या 35 वर्षाच्या जंगलाच्या अनुभवामध्ये मी हे तुम्हाला नक्की सांगतो की कुठलाही प्राणी तुमच्यावर आपणहून कधीही हल्ला करायला येत नाही. तुम्हाला एक गंमत मी व्हिडिओ दाखवतो आता, बघा त्या तुम्हाला व्हिडिओतनं काय कळतंय. ते दाखवशील बघा व्हिडिओ. फॉरेस्टमध्ये काम करणारी लोक आहेत, बघा किती अंतर आहे. म्युझिक येत नाही करे? नाही येते, बरं ठीक आहे. बघा काय पाहिजे असेल या वाघाला? काही नाही, त्याला फक्त जायला रस्ता पाहिजे. रस्ता मिळाला की तो कुणावर हल्ला करणार नाही. बघा काय होतंय. ही सुद्धा लोक वाट बघतायत कधी तो आपल्या जवळ येतो. तो गाडी आहे ना त्यांच्याकडं. म्युझिक असं फार आवडतं, रजनीकांतचं म्युझिक दिलं होतं त्याला. काय झालं याच्यामध्ये? वाघाने हल्ला केला? नाही केला. किती अंतर आहे त्यांच्यामध्ये बघा, हे 20 फुटाचं अंतर आहे. वाघानं पहिल्यांदा बघितलं की ही लोक आपल्या जवळ तर येत नाहीत. मग वाघानं मिळाली लोक खरोखर वाघ आहेत का बघूया म्हणून वाघ पुढे गेला. लोकांनी सांगितलं आम्ही वाघ नाही. ते गाडीवर बसले आणि निघून गेले. वाघाला त्याची जागा मिळाली, वाघ तिथनं पुढे निघून गेला. हे सिंपल उदाहरण आहे की वाघ आपणहून तुमच्यावर कधीही हल्ला करायला येत नाही. हे केरळमध्ये खूप हत्ती आहेत, ते शहराकडे येतात. एक हत्ती सकाळी सकाळी शहराकडे आला असं जेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळलं, त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनं सांगितलं की आम्ही लोक असून तर पोलिसांना तिथे जाऊ दे. एक पोलीस कॉन्स्टेबल ज्यानं 2 वर्ष आधी फॉरेस्टमध्ये काम केलं होतं, ज्याला थोडीफार माहिती होती की हत्ती तुमच्यावर हल्ला करत नाही, फक्त काय लागतं तर हत्तीला एवढंच कळलं पाहिजे की ही माणसं मला त्रास देत नाहीत.
तो हत्ती जंगलाच्या प्रसंग देवळाकडे आला आणि तो हायवेवर येत असलेला हत्ती त्या पोलीस कॉन्स्टेबलनं त्याला असलेल्या माहितीमुळे तो रस्त्यावर थांबला आणि ज्या पद्धतीनं गाडीला हात करून आपण रस्ता दाखवतो किंवा गाडी थांबवतो तसा त्याने दाखवलं. सगळी लोक बाजूला घाबरून उभी होती. त्या माणसाला ओढून सांगत होती मागे मागे. मग तो सांगत होता मला माहिती आहे की हत्ती माझ्यावर हल्ला करणार नाही. पुढं काय तुम्ही बघितलं, हत्ती पुढं आला. 4 ते 5 फुटापर्यंत हत्ती आला. पण जेव्हा हत्तीच्या लक्षात आलं की हा माणूस आपल्याला त्रास देणारा नाही, आपल्याला मदत करणारा आहे, तेव्हा हत्तीनं त्यानं सरळ रस्ता क्रॉस केला आणि हत्ती जो आहे तो पलीकडच्या जंगलात निघून गेला. हे दुसरं एवढं मोठं उदाहरण आहे की वाघ जसा तुमच्यावर आपण हल्ला करत नाही तसा हत्तीसारखा मोठा प्राणी जर तुम्ही त्याला त्रास दिला नाही तो तुमच्यावर कधी हल्ला करायला येत नाही. आजकाल सगळे लोक आपण व्हॉट्सॲप बघतो, व्हिडिओ बघतो. मी खूप लोकांनी बघितलं असेल, प्राणी आला की सगळ्यात मोठी गडबड काय होते, आधी लोक त्याच्या मागं लागतात, त्याला दगडं मारतात, आरडाओरडा करतात, व्हिडिओ घ्यायला जातात, त्याच्या मागं पळतात, प्रेसवाले त्याच्या मागं असतात, टीव्हीवाले त्याच्या मागं असतात. होतं काय यानं? होतं एवढंच होतं की तो प्राणी घाबरतो, तो सैरावरा पळायला लागतो, तो वस्तीमध्ये शिरतो, माणसाला तो प्राणी मारतो आणि मग आपण कुणाला गुन्हेगार ठरवतो? त्याकडे आमच्याकडे लोक येतात, साहेब तो प्राणी आमच्या वस्तीत आला, त्यानं मारलं, त्याला पहिल्यांदा ताबडतोब पकडा. किती समजून सांगायचं लोकांना की ज्या प्राणी हे एकेकाळी या पृथ्वीवर आनंदानं राहत होते त्या प्राण्यांचं सगळ्यांचं तुम्ही जगणं नष्ट करून टाकलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही मला माहीत नाही की आपण असं म्हणतो की आपल्याकडे जेवढं क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या 33% जमीन हे वनक्षेत्र असायला पाहिजे. आणि आज संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या एकूण क्षेत्रफळाच्या 20% जमीन ही वनाखाली आहे. दुसरे कसं गणित आहे की एकूण क्षेत्रफळापैकी 5% जमीन ह्याच्यामध्ये अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान असायला पाहिजे. म्हणजे 95% जमीन जी आहे ती इतर कामात तुम्हाला वापरता येते. आज ह्या 5% जमिनीमध्ये आपले प्राणी राहतात. प्राणी आपले म्हणजे सगळ्यांचे, वनविभागाचे प्राणी नाही आहेत ते. आणि ती 5% सुद्धा जमीन आपण त्यांना द्यायला तयार नाही. कुठं जा आपण रस्ता काढतो, कुठं डॅम बांधायला जातो, कुठं मोठे मोठे प्रोजेक्ट त्याच्यामध्ये येतात. किती जमीन मागतात प्राणी? 5%. सगळ्यात तुम्हाला आठवत असेल तर 2019, 20, 21 मध्ये आपण सगळ्यांनी पॅन्डेमिक सगळ्यांनी अनुभवलं. तरी सगळ्यांना एक शब्द पाठ झालेला होता, इम्युनिटी वाढवा, आपलं फुफ्फुस चांगलं ठेवा. तरी 100% फुफ्फुस आपल्याला ज्यांचं चांगलं होतं त्यांना काही त्रास झाला नाही, इम्युनिटी चांगली राहिली. तेव्हा जर तुम्हाला कोणी म्हटलं असतं की तुमचं 2-4% फुफ्फुस जे आहे ते खराब झालेलं चालेल का, तुम्हाला चाललं असतं का? आपल्याला 100% फुफ्फुस चांगलं पाहिजे होतं. आणि इथं तर फक्त आपल्याला काय मागतोय आपण? 5% जमीन त्या प्राण्यांसाठी आपण मागतो आहे. तेवढं जर त्यांना मिळालं असतं प्राण्यांना तर त्यांना काही अडचण नाही, आपले संघर्ष कमी होत जातील. आणि हे जर तुम्हाला सगळ्यांना करायचं असेल तर मला करायचे काय? वेगळी झाडं लावा असं मी अजिबात सांगणार नाही कोणाला. मी एवढंच सांगेन जेवढं जंगल तुमच्या पाशी आहे तेवढं वाचवा. प्रत्येकानं घरात 4 का विना झाडं लावा, त्यांची काळजी घ्या. बघा आपलं भारताचं संपूर्ण म्हणजे संस्कृती अशी आहे की आपले सगळे देव आहेत ते प्रत्येक देव एकेका प्राण्याशी जोडलेला आहे. प्रत्येक देवाचं एक वाहन आहे आपल्याकडं. उंदीर कुणाचं आपल्याकडे वाहन आहे, घुबड आपल्याकडे कुणाचं वाहन आहे, सिंह कुणाचं वाहन आहे. हे का सगळे आपल्या देवादेवतांची वाहनं आहेत की माणसाचा आणि प्राण्यांचा किती गहिरा संबंध आहे हे ते दाखवतात. आणि प्राण्यांना जर आपल्याकडे जगायचं त्यांना जंगल पाहिजे. आणि जंगल म्हणजे काय पाहिजे? खूप मोठी प्रचंड झाडं पाहिजे असं पण नाही, हिरवगार सृष्टी असणं तुम्हाला आणि मला पाहिजे. शाळेतली मुलं शिकतात दरवेळेस कार्बन फुटप्रिंट. आपण असं म्हणतो की जेवढ्या कमीत कमी कार्बन तुम्ही सोडाल तेवढं जास्त चांगलं. पण कार्बन तर प्रत्येक गोष्टी देतो. पंखा लागलेला आहे, वीज वापरतोय आपण सगळे लोक, कोळसा वापरतोय, टिश्यू पेपर, प्लास्टिकच्या बाटल्या, प्रत्येक गोष्टीतनं कार्बन आहे. आपली कार्बन फुटप्रिंट आहे. एक सोपं गणित तुम्हाला मी एवढंच सांगेन, एक असा अभ्यास झालेला आहे त्यात असं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 75 वर्षाचं मी आयुष्य धरतो आपलं सरासरी, जेवढा कार्बन या हवेमध्ये सोडता तो कार्बन जर तुम्हाला पुन्हा सिक्वेस्टर करायचा असेल म्हणजे पुन्हा तो झाडामध्ये जायचा असेल तर तुम्ही तुमच्या वयाच्या 25 वर्ष झाल्यानंतर किमान 1 झाड लावा. अशी 14 झाडं तुम्ही लावा आणि ही 14 झाडं तुम्ही तुमच्या 75 वर्षांनंतर वापरली तर ही 14 लावलेली झाडं 50 वर्षामध्ये तेवढाच कार्बन शोषून घेतील की जेवढा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कार्बन या पृथ्वीवर सोडलेला आहे. हे गणित आपण देऊ सोडून सगळं सांगतोय काय तर झाडं लावायची आहेत आपल्याला, ती झाडं जगवायची आहेत.
आता ज्या लोकांची छोटी घरं आहेत, जसं मी फ्लॅटमध्ये राहतो, मला झाडाला काही चान्स नाही आहे. घरामध्ये तुळस लावू शकतो, छोटी झाडं लावू शकतो, हे असं जे सगळं ठेवलं हे आपण घरात ठेवू शकतो. एवढी काळजी आहे. घरात तुळस तर आपण सगळे लावतो, सगळे आपण देवभक्त आहे. घराच्या मध्ये तुळस एवढ्यासाठी असते, त्याने डास कमी होतात आपल्याकडं. घरात छोटी छोटी तुम्हाला प्लांट्स लावता येतात. तुम्ही फक्त एवढंच करायचंय. आज इथून जेव्हा परत जाल तेवढीच काळजी घ्या की मी जेवढा कार्बन आपल्या आयुष्यामध्ये सोडणार आहे तो कार्बन मला पुन्हा एकदा घ्यायचा आहे. का हा कार्बन जेवढा हवामध्ये जाईल तेव्हा तापमान वाढेल, तेव्हा गरमी वाढेल. मी 2 दिवसापूर्वी दिल्लीत जेव्हा होतो ह्यावेळेस मी रूममध्ये हिटर लावून बसवतो आणि काय 6 डिग्री टेम्परेचर होतं. आणि तेच मी आज हजार ज्या कराडमध्ये आलेलो आहे तेव्हा आपण पंखे लावलेले आहेत आणि आज आपल्याला एसीची गरज पडते आहे. याला आपण आपल्याकडे हवामान बदल किंवा क्लायमेट चेंज म्हणतो. आणि हे जर सगळं थांबवायचं असेल तर तुम्हाला सगळ्या युवकांना, तुम्हाला सगळ्या मध्यमवर्गीय लोकांना, मध्यमवयीन लोकांना खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करायला पाहिजेत. तर माझी विनंती तुम्हाला सगळ्यामध्ये, हे सगळं करत असताना, शिकत असताना तुम्ही जरूर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. 2 शब्द मला सांगायचे. तुमच्यातली काही मुलं MPSCची तयारी करत असतील, काही मुलं UPSCची तयारी करत असतील. मी बऱ्याचदा जेव्हा मुलांना शिकवायला जातो होता त्यांना विचारतो की बाळा तुला काय व्हायचं आहे. कोण सांगतं सर मला PSI व्हायचंय, कोण म्हणतं मला DYSP व्हायचंय, कोण म्हणतं मला तहसीलदार व्हायचं आहे. तर मी त्यांना सर नेहमी विचारतो तुला तहसीलदार व्हायचंय, तू गेलायस का कधी तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये? घरातला 7/12चा उतारा कधी काढलायस का? कसे वागतात तुझ्याशी ती लोक, काय तुला मदत करतात? सरकारी कार्यालयात गेला तुला कोण पाणी प्यायला देतं का तू स्वतःची प्लास्टिकची बाटली घेऊन जातोस? तेवढा साहेब सरकारला आम्हाला कोण कुत्रं पण विचारत नाही. मग जिथं तुम्हाला विचारत नाही तसाच अधिकारी तुम्ही का व्हायला चाललेला आहात? तसं सरकारी खात्यात गेले की महिन्याच्या महिन्याला आम्हाला पगार मिळणार आहे. तुम्ही हे पण बघितलं असतं बरेचशी लोक काम नाही केले तरी पगार मिळतात. मग असे अधिकारी तुम्हाला व्हायचंय का? अधिकाऱ्यांना म्हणतात लोकसेवक. मग लोकसेवक जर व्हायचा असेल तर तुम्हाला जो अधिकारी व्हायचा आहे तो कसा तुम्ही अधिकारी होणार तो तुम्ही आधी बघा पहिल्यांदा. तुम्हाला एखादा चांगला अधिकारी भेटला, तुम्हाला तहसीलदार चांगला भेटला, पोलीस अधिकारी चांगला भेटला तर तुम्ही जरूर व्हा तसं. तुम्ही सांगा सर मी पोलीस अधिकारी भेटला तो सगळ्या जगाला मदत करणारा आहे. सिंघम मध्ये अजय देवगण काय करतो, रणबीर काय करतो ते बघून पोलीस अधिकारी व्हायला जाऊ नका. कारण कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला करीना कपूर कधीच बायको म्हणून मिळत नाही. त्यामुळे पहिला ठरवा की तुम्हाला जे व्हायचं आहे ते तुम्ही का होणार आहात. आणि तुम्हाला फक्त नोकरी म्हणूनच जर सरकारी अधिकारी व्हायचं असेल किंवा एक चांगली गाडी मिळते, पिवळा दिवा लावलेला मिळतो गाडीवर, लोक तुमच्याशी चांगलं बोलतात, तर त्याला काही अर्थ नाही आहे. आणि हे तुम्हाला शिकवणार करून सगळं. तर सर मी नेहमी सांगतो हे घर शिकवतं आपल्याला. आणि घरात जर सगळ्यात मोठा कुठला रोल असेल तर तो आईचा रोल असतो. इथे बऱ्याचशा मला माता भगिनी बसलेल्या दिसत आहेत. मुलांना पहिल्यापासून चांगला नागरिक व्हायला शिकवा. मुलगा पुढे जाऊन पैसे किती कमावतो याच्यापेक्षा तो कसे कमावतो, त्या पैशात तुम्हाला आनंद मिळतोय का ह्याच्याकडे पहिल्यांदा लक्ष द्या. तुम्ही सगळ्या लोकांनी, माझ्या वयाच्या लोकांनी दिवार पिक्चर नक्कीच बघितलेला असेल. आणि प्रत्येक आईला एक शशी कपूर असतो, एक अमिताभ असतो. तर कोण तुम्हाला आईनंच ठरवावं त्याला घरात शशी कपूर पाहिजे का अमिताभ पाहिजे. आणि आईचं जेवढं काम आहे तेवढं वडिलांचं काम आहे. वडिलांना वाटतं मी घरात पगार मिळवून आणला, सगळं केलं की माझं काम संपलं. एक दिवशी मी रिटायर झाल्यावर मी सहज माझ्या मिसेसशी बोलला आणि ती मला म्हणाली की सुनील तू एवढं सगळं वर्ष घरासाठी केलंस, एवढे पैसे कमावलेस, सगळ्यांना व्यवस्थित ठेवलंस, तू आता आराम कर. मी त्याला म्हटलं असं नाहीये, तुझं काम माझ्यापेक्षा जास्त मोठं होतं. आपण घरात कोणाला विचारलं बा तुमची पत्नी काय करते तर पहिला आपला शब्द काय असतो, हाऊसवाईफ. असं का कोण आपण म्हणे की ती घरीसाठी होम मेकर आहे, ती माझं सगळं घर बनवते, ती माझं सगळं घर सांभाळते. सगळ्या लग्नाला आणि पुरुषांनी बघा तुम्ही आजारी पडा 8 दिवस घराला काही फरक पडत नाही, घर छान चाललेलं असतं. पण तुमची बायको 1 दिवस आजारी पडू दे, सगळं घर बंद पडलेलं असतं. आपल्याला माहित नाही चहा कुठं आहे, साखर कुठं आहे, पीठ कुठे आहे, काही आपल्याला कल्पना नसते. फक्त आपल्याला माहिती असतं की पगार दिलं की आपण सुखी आहे. मग मी माझ्या बायकोला समजवलं की तू होम मेकर म्हणून तू आत्तापर्यंत जे 35 वर्ष मी जो पगार मिळवला आणि तू होम मेकर म्हणजे घर केलंस त्याचा आपण दोघं हिशोब करू. 30 वर्षात माझ्या जर बायकोनं पगार मिळवला असता तो माझ्या दुप्पट झाला असता. त्यामुळे घरातली स्त्री एवढी महत्वाची आणि स्त्री ज्याला तुम्ही एवढं महत्व द्याल तेवढी तुमची मुलं चांगली होतील. त्यामुळे सुजाण नागरिक करण्यासाठी तुम्हाला जर बलशाली युवक बनवायचं आहे. बघा शिवाजी महाराजांना आपण सगळेजण वंदनीय मानतो. शिवाजी माणसं नाव आपल्या तोंडामध्ये असतं. शिवाजी महाराज जे काही घडले त्याच्यामागे सगळ्यात मोठी प्रेरणा कोण होती? जिजामाता होती. मग एक जिजामातानं शिवाजी निर्माण केले, तशी प्रत्येक आईमध्ये जिजामाता व्हायची क्षमता आहे.
फक्त ती क्षमता तिला मिळवून देण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आहे. तर मी एवढं जास्त तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला बलशाली युवा हृदय बनवायचं आहे, बलशाली बनवायचं आहे. बलशालीचा अर्थ फक्त पैलवान असा होत नाही, नाहीतर आमचं सगळं कोल्हापूर तसंही बलशाली आहे. पण त्याच्याबरोबर तुमचं मन तसं पाहिजे, तुमचा मेंदू तसा पाहिजे, तुमचा विचार तसा पाहिजे. स्त्रियांचे हक्क, स्त्रियांची समानता, स्त्रियांनी काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाय. तुम्ही जर बघितलं असेल तर परदेशी आजकाल बरेचसे व्हिडिओ आपल्याकडे असतात. परवा फिनलंडच्या ज्या राष्ट्राध्यक्ष आहेत त्या आपल्या मुलाला घेऊन झोळीतनं पार्लमेंटमध्ये आल्या होत्या. पार्लमेंटचं काम नाही, 10 मिनिटं थांबवलं आणि त्यांना सांगितलं नाही मला बाळाला पाजायची वेळ झालेली, एक 10 मिनिटं काम थांबवा. आपल्याकडे करेल असं कोण? नाही करत. कारण का आपण काही गोष्टी आपण आपल्या कल्चरमध्ये चुकीच्या आणलेल्या आहेत. तर चांगला युवक व्हायचा असेल, चांगला असेल तर मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. काय तुम्हाला आयुष्यात व्हायचं आहे हे पहिल्यांदा ठरवा. तुम्ही तसं का होणार आहे हे ठरवा. सरकारी नोकरी निवड पगार चांगला मिळतो, आपल्याला मान मिळेल एवढ्यासाठी जाऊ नका. खूप मुलांना इच्छा असेल काय ना काय व्हायची. मला जर तुम्ही विचारलं सर, तुम्ही मला खूप लोक विचारतात सर तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर कसे झाला, तुम्हाला खूप आवड होती का पशु पक्ष्याची? मी मनापासून म्हणतो नाही बाबा, मी नोकरी शोधत होतो. मी ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला आर्मीमध्ये जायचं होतं. कोल्हापूरचं असल्यामुळे मी व्यायाम करायचो. मला वाटलं की आपण पैलवान आहे म्हणजे आर्मीमध्ये लगेच घेतील. तिथे गेला त्यांनी सांगितलं की आम्हाला माकडं नको आहेत, माणूस पाहिजे, डोकं पण लागतं. 8 दिवस मग मी गंगेच्या किनारी राहिलो की अरे आपण एवढा व्यायाम केला, पैलवानगिरी केली नाही, आपण तर काय आर्मीमध्ये गेलो नाही. मग लक्षात आलं की यार असं नाही चालत, थोडं आपल्याला इतर गोष्टी शिकायला पाहिजेत. मग जेव्हा मी 8 दिवस गंगेच्या किनारी राहिलो होतो अलाहाबादला, तेव्हा मला एका नावड्यानं विचारलं की बेटे मैं तुमको रोज देखता हूं, तुम यहाँ बैठे हुए रहते हो, क्या गड़बड़ है कोई? मला नहीं, मेरा सिलेक्शन नहीं हुआ. तो बोले जान देना चाहते हो? बोले नहीं, जान नहीं देना चाहता मैं. तो बोले मैं तुमको तो रोज देख रहा हूँ यहाँ पे, घर नहीं जाओगे? घर में माँ नहीं है, पिताजी नहीं है. मग मला लक्षात आलं की त्यावेळेस फोन पण नव्हते. ही गोष्ट 1984ची. मग त्यावेळेस मी घरी गेलो आणि नंतर मी पुढचा मग अभ्यास केला. तर अभ्यास करताना पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की खरं मनातली इच्छा असते की मला एक चांगली नोकरी पाहिजे, जे मला स्थैर्य देईल, मला घर देईल, मला 4 पैसे देईल. पण त्याच वेळी ही नोकरी जर सरकारी पाहिजे असेल तर एक लोकसेवक म्हणून तुमचं उत्तरदायित्व मला कुणी कधी विसरू नका. मी जेव्हा डिपार्टमेंटचा हेड होतो त्या मी 2 गोष्टी पाळल्या. मी माझ्या कार्यालयामध्ये पहिल्यांदा माझ्या टेबलवर एक बोर्ड लावला की आपण इथं आल्यानंतर कृपया काम सांगा, ओळख सांगू नका. का खूप लोकांना सवय होती, मला दादांनी पाठवलं, मी भाऊंकडनं आलो, तात्यांचा फोन आला का, अण्णांनी काय सांगितलं का. मला बघा नाही, प्रत्येक गोष्ट जर ताता, अण्णा, भाऊ, दादा सांगत असेल तर अधिकाऱ्याचं काय काम आहे मग? तर लोकांना मी सांगितलं ओळख सांगू नका, काम सांगा, म्हणजे काम केलं जाईल. दुसरं मी कार्यालयात एक सूचना सगळ्यांना दिली होती की कुणीही कार्यालयामध्ये असा अजिबात बोर्ड लावू नका की विना परवाना भेटायची वेळ एवढीच. अजिबात नाही. तुम्ही सरकारी जर अधिकारी आहात, तुम्ही सरकारी जर नोकर आहात तर तुम्ही 24 तास लोकांसाठी अवेलेबल असायला पाहिजे. गावचा माणूस जर माझ्या ऑफिसमध्ये संध्याकाळी 5ला आला तर माझं काम आहे की मी किती उशिरा घरी जाऊ दे, पण त्या माणसाला भेटून त्याचा ऐकल्याशिवाय मी जाता कामा नये. मला एक गमतीने आमचे अधिकारी म्हणायचे संध्याकाळी 6 नंतर लिमेनची OPD सुरू होते. आता OPD करायला लागायची मला. बऱ्याचदा माझं काम नसायचं. समजा काम असेल, एखादं धुमाळ सरांचं काम असेल, मग विचारायचं का रे बा काय काम आहे? तर सर धुमाळ सरांच्याकडे काम आहे. म्हटलं मग काय झालं? तर म्हणजे धुमाळ सर भेट देत नाहीत, ते सांगतात वेळ नाही मला. मग मी धुमाळ सरांना धुमाळ म्हणजे हे नव्हे, मी तुम्हाला एक उदाहरण देतोय, नाही तर धुमाळ सरांकडे बघाल सगळेजण. मग मला धुमाळला सांगायला यायचं धुमाळ सर तो माणूस तुमच्याकडे रोज येतोय, तुम्ही त्याला भेटत नाही, तो उद्या एखाद्या दादाकडे जाईल, तो एखाद्या तात्याकडे जाईल. मग ते दादा, तात्या, अण्णा तुम्हाला फोन करतील, फोन म्हणून तुम्हाला शिव्या देतील आणि मग तुम्ही त्यांचं काम कराल. त्याच्यापेक्षा त्या माणसाचं समजावून घ्या, त्याला मदत करा जी मदत करता येते ते. मदत जर करता येत नसेल त्याला त्याचं कारण समजावून सांगा. मी तुम्हाला खरंच सांगतो कार्यालयामध्ये एवढा त्याच्यामुळं फरक पड गेला इंद्रजित दादा की लोक म्हणाले सर आमचं काम नाही झालं चालेल आम्हाला, पण किमान कुणीतरी आमचं ऐकून घेत आहे. बघा आजकाल लोकांना गरज आहे, मुलाबाळांना गरज आहे, बायकोला नवऱ्याला गरज आहे की ते तुम्ही जे बोलता ते कुणीतरी ऐकून घ्यायला पाहिजे. आणि हे जर कोण ऐकत नाही तर आज तुम्ही बघता लोक आत्महत्या करतात, मुलं आत्महत्या करतात, शिकले सगळ्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतात, पोरं कायम व्हॉट्सॲपवर डोकं ठेवून बसलेली असतात. आज मुलं वाचत नाहीत का? तर त्यांचं ऐकायला कोणी नाही, त्यांच्या अडचणी कोण समजून घेत नाही. कोण समजून घेणार? तुम्ही आम्हीच समजून घ्यायचंय. मग लोकसेवाचं सुद्धा काम आहे की लोकांच्या ज्या अडचणी असेल ते त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत.
हे लोकसेवक ज्या नावाचे त्या मुलांना मी पुन्हा एकदा समजावून सांगतो, कृपा करून तुम्हाला जे व्हायचं आहे तो अधिकारी, ते कर्मचारी, ते पद काय आहे हे पहिल्यांदा बघा, मग ठरवा तुम्हाला असं व्हायचंय का नाही. आणि तुम्हाला जर वाटलं नाही साहेब मला व्हायचंय आणि तो माणूस चांगला काम करते पण मी चांगलं काम करेन, तसे जरूर अधिकारी व्हा. तुमच्याकडे आता बरेचसे लोक येणार आहेत, काही IAS झालेले असतील, आज मी IFS झालेला आहे, कोण IPS झालेला आहे, त्यांना विचारा जरूर तुम्ही काय या सर्व्हिसमध्ये आला. आणि पहिलं कारण हेच आहे की चांगली नोकरी. मग म्हणा तुम्ही आल्यानंतर काय केलं, काय समाजासाठी केलं, काय तुम्ही समाजाला 4 गोष्टी दिल्या, ते जरूर विचारा सगळ्या लोकांना. आणि बऱ्याचशा गोष्टी बघा शिकणार काय असतात. मी विशेषतः लोकप्रतिनिधीचा एक तुम्हाला किस्सा सांगेन की मी माझ्या सर्व्हिसमध्ये बऱ्याचशा गोष्टी या लोकांच्याकडनं शिकलो. तुम्हाला नावं कोणाची मी सांगत नाही, पण तुम्हाला आवडेल की शिकायला सुद्धा आपल्याला किती मिळतं. तुम्ही लोकसेवक झाला की तुमचा नेहमी लोकप्रतिनिधीशी संबंध येणार आहे. आपल्याकडे खूप चांगले लोकप्रतिनिधी आहेत की जे कुठल्याही माणसाला नावानं हाक मारतात. आता मी एखाद्याला हाक म्हणलं काय धुमालजी कसे आहात, त्यांना पण बरं वाटतं की अरे हा माणूस आपल्याला नावानं ओळखतो आहे. मी अमरावतीला असतानाची एक गोष्ट आहे, अमरावतीला त्यावेळेस आपल्या भारताच्या राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील या अमरावतीमध्ये राहणाऱ्या होत्या. त्या अमरावतीला आल्या. माझे जे इमिजिएट बॉस होते त्या बॉसच्या मिसेस एक पेंटर होत्या आणि त्यांना एक चित्र जे होतं ते राष्ट्रपतींना भेट द्यायचं होतं. आता राष्ट्रपती असल्यामुळे प्रोटोकॉल खूप होता, त्यांना भेटणं अवघड होतं, जवळ जाऊन त्यांच्या पेंटिंगतून चित्र काढणं अवघड होतं. पण सरकारी नोकरीच्या लोकांना माहिती आहे की बॉसची बायको ही बॉसपेक्षा भारी असते, त्यामुळे त्यांच्या मिसेसचं काम असल्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आली. मग त्यांचे आमचे तिथल्या जिल्ह्याचे कलेक्टर होते, ते मॅडमचे PA होते. त्यांना सांगितलं मी, तर ते म्हणजे बाबा लिमये साहेब मी बघतो, पण एवढ्या जवळ मॅडमच्या फक्त त्यांच्या प्रोटेक्शन ग्रुपची जी लोक असतात तीच जाऊ शकतात. पण मी प्रयत्न करतो फार तर त्यांचं पेंटिंग आपण मॅडमपर्यंत पोचवू. पण आम्हाला तर मॅडमबरोबर फोटो काढायचा होता. मग ठरलेल्या दिवशी आम्ही गेलो. प्रचंड बंदोबस्त, सगळी जागा रिकामी, एवढ्या जागेमध्ये कोणच नाही. मी पण कधी नव्हते कोट घातलं होतं, एक फूल लावलं होतं त्याला, जोधपुरी कोट. मॅडम तयार, माझे साहेब तयार. इकडे मला एक लांबनं PSI येताना दिसला चालत, आणि तो त्याच्या बाजूच्या गेटकडनं येत होता. जसा तो जवळ आला तसा त्याला मी हाक मारली, अरे तुळशीदास तू इकडे कुठं. तुळशीदास लगेच आला, म्हणे नाही साहेब मी इथंच आहे, मॅडमच्या प्रोटेक्शन ग्रुपमध्ये आहे. म्हटलं अरे वा, मग तू मॅडमच्या अगदी फिरत असशील जवळ इकडे तिकडे. हो म्हणे साहेब आत्ताच मॅडमचा ब्रेकफास्ट झाला तिकडून आलो. म्हणजे तुळशीदास हे माझे साहेब आहेत, ह्या मिसेस आहेत, तर मॅडमने एक पेंटिंग द्यायचं आहे छान, अगदी मॅडमचंच पेंट केलेलं आहे, आणि तू चल घेऊन मॅडमकडे आम्हाला. तुम्हाला सर चला. मी साहेबांना घेतलं, त्यांच्या बायकोला घेतलं, मॅडमकडे गेलो, प्रतिभाताईंशी बोललो, त्यांच्या मिस्टरांशी बोललो, नमस्कार केला, पेंटिंग दिलं, फोटो काढला. आणि मी साहेबांना म्हटलं मॅडम आता पटकन बाहेर चला इथनं, काम तर झालं तुमचं, आता वेळ घालवू नका. ते म्हणे का. म्हटलं नको, आता झालं ना आपलं काम. काय होतं, पेंटिंग द्यायचं होतं आणि आपल्याला निघायचं होतं. मग आम्ही घाईघाईनं बाहेर निघालो तिथनं. आम्ही जसं त्या विकेट गेट क्रॉस करून बाहेर आलो तेवढ्यात तुळशीदास जाधव माझ्या हळूच मागणं आले. मला टकटक केलं, म्हणे साहेब मी तुम्हाला विचारू का. म्हटलं काय. साहेब तुम्ही कोण. म्हटलं मी फॉरेस्ट ऑफिसर आहे. साहेब आपली कधी भेट झाली होती. म्हटलं कधीच नाही झाली भेट. मग साहेब तुम्ही मला एवढ्या जोरात तुळशीदास कसं काय म्हणाला. अरे मी तुझं नाव म्हटलं लांबनं वाचलं तुळशीदास. नाही साहेब म्हणे मला फक्त माझे वडीलच तुळशीदास म्हणायचे आणि इथं मला सगळे जाधव साहेब म्हणतात. मग म्हटलं काय आलं. मग तुम्ही मला अरे तुळशीदास ये इकडं, कुठं आहेस, काय करतो. मला वाटलं साहेब तुम्ही माझ्या फार ओळखीचे कोणतरी मोठे दिसताय आणि मला काय कळेनाच काय तुम्हाला बोलायचं, आणि तुम्ही मला ताईंच्याकडे घेऊन चल. आता राष्ट्रपती मॅडमना ताई म्हणतोय म्हणजे जवळचा माणूस. म्हटलं अरे मी अमरावतीचा आहे ना, मी ताईंच्या मुलाला ओळखतो, रावसाहेबांना, मिस्टरना ओळखतो. नाही साहेब पण मी टेन्शनमध्ये झालो तुमच्यामुळं, मी तुम्हाला घेऊन गेलो, तुम्ही ते पेंटिंग दिलं आणि तुम्ही लगेच निघाला. मला काय राहावे ना अजिबात तुम्हाला विचारल्याशिवाय. म्हटलं असं आहे तुळशीदास की मॅडमच्या जवळ जर जायचं असेल तेवढा प्रोटोकॉल आहे, सिक्युरिटी आहे, त्यामुळे कशाला बाधा न आणता कुठलाही नियम जर मला मोडायचा नसेल तर मला कोणती जवळचाच माणूस शोधायला पाहिजे होता, आणि तुझ्यासारखा जवळचा मला कोण म्हणणार. तर त्याने मला नमस्कारला पाया पडला, म्हणे साहेब बरं झालं तुम्ही सगळं सांगितलं, नाही तर आयुष्यभर मला प्रश्न पडला असता हा कोण साहेब आहे तो आला. यातनं एक दिसलं काय, एक त्या माणसाला मी प्रेमानं फक्त नावानं हाक मारली तुळशीदास, आणि त्यानं माझं आयुष्यभराचं काम केलं. 5 वर्षानंतर मी मुंबईला मंत्रालयामध्ये असताना मी जेव्हा चाललो होतो त्या लांबनं मला परत एक आवाज ऐकू आला, ओ लिमये साहेब.
मी मागवून म्हणजे तुळशीदास म्हटलं काय तुळशीदास कसं चाललंय? नाही साहेब मी रिटायर्ड झालो, छान आहे, आता मुलं सगळी छान आहेत. अरे म्हटलं मला बरंच लक्षात ठेवलं. हो साहेब म्हणे बापानंतर ज्याला मी लक्षात ठेवलं ते तुम्हीच म्हणे. तर प्रेमानं नाव एखाद्याचं घेतलं तर किती फरक पडतो हे मी त्यावेळी शिकलो. तर ते सुद्धा एका लोकनेत्याकडनं. आणि दुसरा असाच एक तुम्हाला अनुभव सांगतो. आता मी माझं बोलणं थोड्यानं थांबवणार आहे म्हणून मी हा आधी किस्सा सांगतो तुम्हाला. एक माझे खूप जवळचे आमदार मित्र होते कोल्हापूरमध्ये, चांगले आमचे खूप संबंध दोघांचे अगदी. आणि एक दिवशी त्यांचा मला फोन आला, मी काय करताय? म्हटलं मी आहे घरीच आहे, आत्ताच जिममधनं आलोय. म्हणे आपल्याला त्याला आसुर्ले पोरल्याला जायला लागते, कोल्हापुरी भाषा आहे आमची, जायला लागते तिकडं. म्हणलं जाऊया की. काय झालंय? ते म्हणे ते जंगली कुत्रे कोल्ली म्हशीना चावायला लागलेत आणि रॅबीज व्हायला लागलाय तिकडं. मग म्हटलं ठीक आहे, मग त्याला बघू काय करायचंय. नाही म्हणे 2-4 दिवसामध्ये बऱ्याच म्हशींना कुत्री चावलीत आणि लोक ते दूध विकेनात, दूध काढेनात, नुकसान व्हायला लागले, डेअरीला द्यायचंय. म्हणून मी काय करू? नाही समजून सांगा काय होते. म्हटलं काही नाही, ते दूध जर आपण तापवलं उकळवलं तर त्यातनं रॅबीजचे जंतू मरतात. आता हे माझं नॉलेज ना, मी शिकलेला सवरलेला IFS झालेला. चला म्हणे साहेब लोकांना सांगायला. म्हटलं चला. आम्ही गेलो आसुर्ला पोरल्याला. गावच्या एक बाहेर पंचायतीत बसलो, एक टेबल लावलं होतं, 4 खुर्च्या. मी आलो, साहेब बसले, उपसरपंच आले, सरपंच आले आणि मग मी सुरू केलं सांगायला. त्यातलं ज्ञान दिलं त्यांना, कसं असतं रॅबीजचे जंतू दूध उकळवले की सगळे जातात, ते मरतात, नाही तर काय त्रास होतो. आणि एवढ्या छोट्या छोट्या कपातनं 4 कपातनं दूध आलं. आता मी तर सगळं भाषण माझं देऊन झालेलं होतं. आमदार साहेब मला सर घ्या वाईट जरा दूध. आता मला नाही पण म्हणता येईना. दूध प्यायलं मी, ते तोंड पुसलं, परत भाषण केलं. म्हटलं आमदार साहेब तुम्ही नाही, म्हणजे जरा पोट बरं नाही माझं. मग सरपंचांना विचारलं, ते म्हणे सकाळी चहा पिऊन आलोय, दूध पित नाही मी. उपसरपंच ते म्हणे कालपासूनच पोट बिघाडले. तिने दूध परत गेली, मीच एकटा दूध प्यायलेलो. मी घरी आलो, विसरलो. दुसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशी माझा आरेफ आला. म्हणजे साहेब तब्येत? मला चांगले आहे की काय आलं? नाही ते पाटल्या घरात तुम्ही दूध प्यायला नव्हतं काय, ती म्हस मेली. म्हटलं काय आलं म्हशीला? तर म्हणे रॅबीज. बरं म्हटलं. 2 दिवस गेले, साहेब म्हणे पाटलाच्या 3 म्हशी मेल्या. आता म्हटलं काय आलं? आता मला भीती वाटायला की आता मी तर दूध प्यायलेलं होतं. मग मी आमदार साहेबांना म्हटलं ते आमदार साहेब असं झाले, मी दूध प्यायलेलं होतं पण ते उकळवलेलं होतं का? त्याने दूध उकळवत्यात वे घरामध्ये, जरासं वाईज गरम केलं. आता पुढं 2 महिने माझे एवढ्यासाठी वाईट गेले की जर मला रॅबीजची जंतू 3-3 महिन्याचा विंडो पिरियड असतो, ते तुम्हाला कळून येत नाही. मामाशी बोललो तुम्हाला, नाही जर उकळवलेलं असेल तर काही काळजी करू नकोस, आणि नसेल उकळवलेलं तर काळजी करून काय फायदा नाही. आता 3 महिन्यानंतर जेव्हा मला कळलं की मला काही झालेलं नाही, तेव्हा मग मी आमदार साहेबांना गमतीत म्हटलं आमदार साहेब मला जरा तरी सांगायचं की दूध उकळवलेलं नाही. नाही म्हणे लिमय साहेब, तुम्हाला एक धडा फक्त मी दिला की किती बोलायचं आणि किती करायचं हे आपण ठरवायचं. म्हणे स्टेजवरनं पण मी सांगितलं की नाही की रॅबीजचे जंतू दूध उकळवलं की ते मरतात, पण मी दूध प्यायलो का म्हणे, आणि तुम्ही बोला आणि दूध पण प्यायला. तर एवढं पण असं काय करजो नका, बोलताना जास्त बोलला तरी करताना तेवढंच करा जेवढं शहाणा माणूस करतो. तर 2 हे मी कधी विसरलेलो नाहीये. मला सांगायचं एवढं आहे की जेव्हा आयुष्यात कधी मोठं व्हाल, दुसरीकडे जाल, तेव्हा डोळे कान उघडे ठेवा. देवानं बघा फार विचार करून आपल्याला 2 डोळे दिलेत की आपण भरपूर बघावं, 2 कान दिलेत की भरपूर ऐकावं, 1 दिलं एवढ्यासाठी की जेवढं बोलू जेवढं ऐकू त्याच्या निम्मच बोलायचंय. त्यांना वाटतं मी आता भरपूर बोललोय तुमच्याशी. झाडं लावा सांगायला जाणार नाही. एक बलशाली युवक बना, चांगलं बना, आई वडिलांचा आदर करा. हे मला तुम्हाला एक नक्की थांबताना मला तुम्हाला काही व्हिडिओ क्लिप दाखवायचे, असं एवढ्यात थांबणार नाहीये मी. मला तुम्हाला एक तुम्हाला एवढं सांगायचंय, मी फक्त सांगेन की आई वडिलांचा खूप आदर करायला शिका. कारण का आता मी 3ऱ्या पडावावर आहे आणि तुम्ही सगळे मला 1ल्या 2ऱ्या पडावाचे दिसता आहेत. आई वडिलांवर तेवढंच प्रेम करा. कारण का आजकाल मी जेव्हा कधी जातो, मी आजकाल वृद्धाश्रमाला जातो, तिथं भेट देतो मी आणि माझी बायको. मी आदिवासी खात्यामध्ये ॲडिशनल ट्रायबल कमिशनर असताना आम्ही लहान मुलांना सांभाळतो, शाळा मी चालवायचो. पण मी एका वृद्धाश्रमात असंच गेलो होतो, बोललो. माझ्या घराच्या मागं मातोश्री वृद्धाश्रम आहे पुण्याला. बोलताना मी त्यांना म्हटलं तिथे एवढे वृद्ध आहेत, त्यांच्याशी बोलायला कोण नाही, आणि बरीचशी आपल्याकडे अनाथालय आहेत. तर इंद्रजीत सर तुम्ही मनावर जर घेतलं तर ज्या ठिकाणी वृद्धाश्रम आहे त्याच्याच अंगणामध्ये आपण अनाथालय का नाही चालवू शकत?
छोट्या मुलांना आजी आजोबा पण मिळतील आणि त्या आजी आजोबांना त्यांची नातवंड मिळतील. माझी आई 1 वर्षापूर्वी गेली. 14 जानेवारीला माझी आई जेव्हा गेली होती तेव्हा 12 जानेवारीला मी आईला भेटायला गेलो होतो आणि मला वेळ कमी असायचा. मी कोल्हापूरला जायचो. कोल्हापूरला आमच्याकडे गावची लोक मम्मीला मम्म्या म्हणतात. काय मम्म्या? तसं मी म्हणायचो काय मम्म्या. आईशी बोललो आणि निघणार होतो. तेवढं आई मला म्हणाली की परत कधी येणार. आणि त्यावेळेस मी आईचा हातात घेतला आणि तिला सांगितलं येणार लवकर. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कित्येक वर्षानंतर मी माझ्या आईचा हात हातात घेतला होता. आईच्या हाताला माझ्या किती सुरकुत्या पडल्या आहेत ते मला त्यावेळेस लक्षात आलं. मग माझ्या लक्षात आलं मी कधी आईच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला नाही. आईने 1000 वेळा माझ्या चेहऱ्यावरनं हात फिरवला असेल, माझी काळजी केली असेल. आणि हे सगळं करून गेलं आणि 2 दिवसांनी माझी आई गेली. तर तुम्हाला सगळ्या मुलांना सांगेन मोठं व्हा, बलशाली व्हा, हृदय चांगलं ठेवा. आई वडिलांना शेवटपर्यंत कधी विसरू नका. आई वडिलांची काळजी घ्या. मुलांची काळजी घ्याल, तुम्ही बायकोची काळजी घ्याल. आई वडिलांचे हट्ट या म्हातारमात पुरवा. ज्यावेळेस आपण बोबडं बोललेला असतो तेव्हा आई सांगते माझा बाळू कसा बोलतो, माझा बबडू कसा बोलतो. आणि तेच आपले म्हातारे, मी बऱ्याच लोकांना बोलले आई वडिलांना जेव्हा बोलता येत नाही त्या मुलं आई वडिलांच्या अंगावर खेकसतात. काय चाललंय, कळत नाही का, काय बोलतेय, पाणी सांडलं. तुम्हाला ज्या आई वडिलांनी सांभाळले, तुमचं ज्यांनी कौतुक केलेलं आहे, तुम्ही केलेली शीशू ज्यांनी धुतलेली आहे, त्या आई वडिलांना सांभाळणं तुमचं काम आहे. आणि हे करून जर तुम्ही चांगला माणूस बनला तरच मी सर म्हणेन की आपलं युवा हृदय संमेलनाला जी मुलं येतात, जिथनं शिकतात ती खूप चांगली झालेली आहे. मी थांबणार नाही, अजून बोलायचंय. त्याच्यातून मी 2-3 व्हिडिओ दाखवणार आहे. ते व्हिडिओ मला तुम्हाला असे दाखवायचे आहेत, इंग्लिशमध्ये आहेत, समजेल तुम्हाला की ते तरुण असताना तुम्ही काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा काम करायला लागता तेव्हा तुम्ही कसं असायला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा मी आता ज्या 3ऱ्या पडावावर आहे, या 3ऱ्या पडावावर तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे. आपण एक व्हिडिओ बघूया. व्हिडिओ झाला की मी 1-2 शब्द बोलून मग मी थांबेन. दाखवशील एक व्हिडिओ? दाखव. आपला सगळ्यात कठीण असणारी कुठली गोष्ट आहे आणि कठीण गोष्ट आपण नेहमी टाळायला बघतो. त्याच्यावरती हे सांगतायत की जी कठीण वाटणारी गोष्ट आहे दिवसातली ती पहिल्यांदा करा आणि मग तुमच्या इतर गोष्टी करा. म्हणजे टाइम मॅनेजमेंटला सगळ्यात महत्त्वाचा लेसन आहे. काही मुलं अशी असतात की खूप विषयात चांगले असतात, म्हणजे गणित अजिबात जमत नाही, त्याने गणिताची भीती असते. असं असेल तर पहिलं गणिताकडे लक्ष द्या. जे सगळ्यात तुम्हाला अवघड वाटतं ते पहिल्यांदा करा आणि मग छोट्या छोट्या गोष्टी करा. बरेचदा आपण बघा पेपर सोडवताना मुलांना शिकवतो, जेव्हा ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असतील तेव्हा 1 2 3 4 असं करत जाऊ नका. जे तुम्हाला येते ते पटापट पहिल्यांदा सोडा, मग कठीणकडे लक्ष द्या. पण अभ्यास करत असताना पहिलं कठीणकडे लक्ष द्या आणि मग सोप्या गोष्टींच्याकडे जा. दाखवलं की ज्याच्या तुमच्या आयुष्यामध्ये फरक पाडणाऱ्या गोष्टी आहेत, आई वडिलांच्या विषयी, मुलाबाळांच्या विषयी. आणि सी क्लास आता ते सांगितले की तुमचे मित्र, तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत, तुम्हाला टीव्ही बघायचे आहेत आणि 50% वेळ आपला या सी मध्ये जातो. या अशा गोष्टी आहेत की ज्याचा तुमच्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार नसतो. तुम्ही टीव्ही कमी बघितला तुमच्या आयुष्यात काही फरक पडत नाही, मित्रांची आवांतर गप्पा कमी मारल्या काही फरक पडत नाही. पण मेन गोष्ट राहते बाजूला आणि आपण ह्या सगळ्यात गोष्टी जास्त करत असतो. तर टाइम मॅनेजमेंट करणं पहिल्यांदा ठरवा तुम्हाला करायचे काय आणि त्याप्रमाणे तुमचा दिवस मॅनेज करा. आणि निरर्थक गोष्टीमध्ये जो जास्तीत जास्त वेळ घालवता तो वेळ घालवणं कमी करा. तू बघा आता तिथनं दिवसाला तुमच्या काही गोष्टी अशा आहेत. शेवटचा तुम्हाला करायचा टास्क म्हणजे असा टास्क आहे की जो तुम्ही जर केला नाही तर तुमच्या आयुष्यात अजिबात फरक पडणार नाही. तो सगळ्यात कुठला टास्क आहे तुम्ही सगळे लोक मला सांगू शकाल? मोबाईल असा एक टास्क आहे, तुम्ही दिवसभर नाही बघितला तुमच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. छोट्या मुलांना मुद्दामून सांगतोय मी, आई बाबांना पण सांगतोय. मुलगा रडायला लागला की हातात मोबाईल देणं, त्याला लॅपटॉप देणं, त्याला कॉम्प्युटर लावून देणं, या सगळ्या गोष्टी बंद करून टाका. टीव्ही फालतू बातम्या बघत बसण्यामध्ये काही तुम्हाला गरज नसते. आणि हे तुम्ही सगळ्यांनी जर टाइम मॅनेजमेंट केलं, आणि या टाइम मॅनेजमेंटचे खूप सुंदर धडे आहेत. तुम्ही युट्यूबवर गेला तुम्हाला खूप व्हायरल क्लिप्स मिळतील, त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी जरूर बघा. तू दुसऱ्या क्लिपकडे जाशील आता बघ, ती एक 3-1 मिनिटाची क्लिप असेल. मला सर्कल कमी करायचंय, मी चॅट खूप लोकांशी करायचो, माझे मित्र खूप होते, सोशल सर्कल खूप होते. जी तू तुझ्या माझ्यासाठी आहे. मोबाईल सोडायला पाहिजे आता हळूहळू.
घरच्या लोकांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, मुलाबाळांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याने एक उदाहरण सुंदर दिलं की पॅन्डेमिक मध्ये मी या सगळ्या गोष्टी शिरलो. रोज सकाळी डीमार्टमध्ये मला जायला लागायचं, खूप गर्दी असायची. मग रात्री उशिराच मी बाहेर पडलो, माझ्या बायकोवर बोलायला लागलो, मुलांबरोबर बोलायला लागलो. खूप तुमच्यातली लोक असेल की घरी राहिल्यामुळे तुम्हाला हे कळायला लागलं, अरे माझ्या घरची पण लोक चांगली आहेत, ते माझ्याशी चांगलं बोलतात, घरात स्वयंपाक करायला शिकला असाल. आणि हे त्यावेळेस तुम्हाला परिस्थितीने शिकवलं. पण हे शिकायची पण वेळ आली असते. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या, तब्येत छान सांभाळा. समाजाचं ऋण आपण लागतोय हे मात्र कृपा करून कोणी विसरू नका. ज्या पद्धतीनं तुम्हाला समाजाचं ऋण फेडेल ते फेडायला बघा. चांगला युवक व्हा, हा तुमचा पहिला पडाव. चांगली नोकरी शोधा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, लोकसेवा करा, हा दुसरा पडाव. आणि तिसऱ्या पडावाला जेव्हा पोचाल त्या स्वतःला शोधायला शिका. हे अजिबात विचारू नका मला समाजानं काय दिले. जे तुम्हाला समाजाला देता येईल तेवढं देत जा. एवढं बोलतो, एवढ्या सुंदर कार्यक्रमाला मला इथं बोलवलं, बोलायची संधी दिली. मला असं वाटते की माझं बोलणं शेवटपर्यंत पोचलं असेल. आणि तुम्ही किती मला प्रश्न विचाराल याच्यावर ठरेल ते खरोखर पोचलंय का नाही. न झोपता, ना दंगा करता, न मोबाईलचा आवाज काढता ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माणूस जवळ किती बसतोय त्याच्यावर स्पेस असतो. अगदी जवळ तर आपण ढकलतो त्याला बाजूला. त्यामुळे खूप प्राण्याच्या जवळ जाणं पण आपल्याला चांगलं नाही. आणि तसंच अगदी वाघाने केलंय बघा. वाघानं पण माणसाचा अंदाज घेतलाय बघा. आता ते पुन्हा एकदा हा बसलाय, त्या लक्षात आलं त्याने अजिबात हल्ला केला नाही. नाही तर वाघाला त्याच्यावर पळत जाऊन हल्ला करायला अजिबात वेळ लागला नसता. कारण का वाघाला 100 मीटर अंतर तोडायला जर हुसेन बोल्टला 9 सेकंद लागतात, तर वाघाला बघा 2 सेकंदात वाघ जवळू शकतो. म्हणून प्रत्येकाला आपल्या समाजात स्वभाव, प्रत्येकाला त्याची स्पेस देणं गरजेचं आहे. आणि स्पेस देणं म्हणजे कुणाच्या मध्ये वारंवार इंटरफेअर न करता चांगल्या रीतीनं जगणं. थांबूया आपण इथं.